मंगेश माळी असतील, अरविंद पाटील असतील, दया भंडारे असतील, राजन ज्युनियर सिनियर अँड अदर्स टीम बांद्रामती काल्लेर आणि खास करून कोच रमेश दादा पाटील या सर्वांनी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सर्वांचं. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीनं पहिलं षटकात आला तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सीताराम. पहिला चेंडू पेस करण्याची संधी असेल फलंदाज पप्पू याला. सीताराम लॉंग रन 55 क्रॉस करतोय आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. डीप थर्ड मॅनमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावने पप्पू देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हलक्या बॅट चेंडू थोडासा स्टिअर केला होता आणि चेंडू डीप थर्ड मॅन मधून आपण इनफिल्ड मधून चेंडूची फेक पाहिली होती. तोपर्यंत मात्र सहजगती एक धाव करण्याची संधी. धावसंख्या 1 ने बिन बाद 1. खराब चेंडू, उत्तम प्रहार. अतिशय खराब चेंडू आणि काय लाजवाब फटका आपण पाहिला होता भाचनेच्या बॅट मधून. चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. आउट ऑफ पार्क षटकार. तो षटकार संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते ती 7. काय कमालीचा फटका होता. अतिशय खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. संघातील सर्वात बिग हिटर आहे. कमालीचा फटका आपण पाहिला भाचनेच्या बॅट मधून. चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. षटकार संघात मला वाटतं मॅच बॉल आलेला आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटी आणि त्याचबरोबर एजी स्पोर्ट निंबोली संघाला ऑल दी बेस्ट केले जातं. डॅसिंग ज्यांचा अंदाज आहे, उत्तम व्यक्तिमत्व असे मुसाबाई हेमंत गुणवी मुसाबाई या नावाने फोकस आणि फेमस आहेत आणि त्यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला अर्थातच एजी स्पोर्ट निंबोली संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद मुसाबाई. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, मात्र कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि ज्या ठिकाणी एक धावे ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे असते. धावसंख्या होते 3-9. षटक क्रमांक पहिला पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल भाचने याला. बघा या मैदानामधून 55 ते 60 धावा देखील सेफ नाही आहेत. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. लाईनअप करू शकला नव्हता चेंडूची लाईन. चेंडू यांच्यावर कुठेतरी बॅट रिलीज झाली होती. चेंडूवर बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता फलंदाज भाचने याला. आता मात्र एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असते षटक क्रमांक पहिलं बिनबाद 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय. चेंडू पॉइंटला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात नाहीये. अपार्स उत्तम प्रयत्न देखील चांगला होता, मात्र चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. चौकार. चेंडू मात्र त्या क्षेत्राला बीट करतो. चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. चौकार पुन्हा एकदा भाचनेच्या बॅट मधून येतोय आणि या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 13.
षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय अंदराईस थोडासा आपण ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहिला होता, चेंडू सुंदरसा स्पंज केला होता आणि चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा चौकार भालचंद्रच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 13 वर पोहोचते. पुन्हा एकदा फलंदाज गोलंदाज सज्ज होतोय आणि स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज भालचंद. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलेंचा चेंडू होता, ऑनसाइडचा पटका देखील आपण पाहिला होता. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्याकडे ट्रॅव्हल केला. एका टप्प्याने चेंडूला फील्ड देखील झालं होतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावनी सगळ्या धावसंख्या 14 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 14 धावा. सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज पाहतो, ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाहीये. मित्र आपण जरा 40+ या संघांचा विचार केला तर आज गावदी वडगर संघाचा राजू पाटील याचा देखील वाढदिवस आहे. बऱ्हालदेवी ताडेल संघाचा कॅप्टन प्रवीण पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे. आणि त्याचबरोबर आणि तुफान पिंपळा संघाचा सदानंद यांचा देखील मला वाटतं वाढदिवस आहे. आणि त्याचबरोबर गावदी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाचा उत्कृष्ट खेळाडू गुणेश याचा देखील आज वाढदिवस आहे. ज्या ज्या खेळाडूंचा वाढदिवस आहे त्यांना ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आमच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. आणि आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय. राम येतो गोलंदाज. या ठिकाणी बॅक टू बॉलरचा मारा होतो. आपल्या फॉलो थ्रो मध्ये देखील चेंडूला कलेक्ट केलं जातं. मोठा फटका मारायचा बाणस नाही आपण पाहिलं. भालचंद्र जमाने चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला, चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित टायमिंग सेट झालं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. षटक क्रमांक दुसरा बिनबाद 14. आतापर्यंत धावपटकावर धावा आहेत त्या 14. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा भालचंद्रच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. काय कमालीचा फटका आहे. चेंडू सीमारच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा षटकार येतो. षटकार संघात धावसंख्या 6 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक दुसरं. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला आणि चेंडू एका रेक्शन मध्ये सीमारच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार येतो. चेंडूचे फेक देखील करायचे. मला वाटतं मॅच बॉल आलेला आहे बघा. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे भालचंद. काय कमालीची बॅटिंग सध्या त्याच्या बॅट मधून आपण पाहतो. आतापर्यंत मला वाटतं 2 षटकारनिशी वैयक्तिक 1 चौकारनिशी 18 या धावसंख्येवर खेळताना त्याला पाहतो. वैयक्तिक 18 धावा आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून संघात धावसंख्या ती 19 धावा आहेत. आता मात्र लाईन थोडीशी चुकीची आहे. हा चेंडू परत टाकावा लागेल. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 50 समांतर धावसंख्या 1 धावनी पुढे सकते 21-21. लॉस ऑफ विदाउट विकेट. कुठल्या प्रकारचा गडी या ठिकाणी बाद नाहीये. बिनबाद 21. षटक क्रमांक दुसरं. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका. म्हणतो कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं बघा. झेलपर्यंत पोहोचू शकला नव्हता क्षेत्ररक्षक. प्रयत्न अतिशय चांगला होता मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. सेफ लँड झालं होतं. चेंडूचं 1 धाव मात्र मिळते. फलंदाज स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती प्रदीप याला. धावसंख्या एकाने पुढे सकते 22. प्रदीप याच्या बॅट मधून देखील अतिशय चांगला फटका मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाव संघात धावसंख्या
23 वर पोहोचते. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आणि वन बॉन्स एका टप्प्याने मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू पुन्हा एकदा जातोय कौकोन सीमेच्या बाहेर. चौकार. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. 27 षटक क्रमांक दुसरा आणि विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आज मात्र राहणार संघाला देखील आपण पाहतोय काय कमालीची बॅटिंग आहे. खास करून बालचेनीच्या बॅट मधून होलसेलच्या रूपाने या ठिकाणी धावा जमा केले जातात. मला वाटतं मॅच बॉल देखील आलेला आहे. षटक क्रमांक दुसरे धावसंख्या 27. काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय बालचेनीच्या बॅट मधून. आतापर्यंत 9 चेंडू पेस करताना 24 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय बालचन. काय कमालीची बॅटिंग आहे. अगेन्स्ट पॉइंट गोलंदाज राम. पुन्हा एकदा पुल अँड सक्सेसफुल. बट शॉट अतिशय प्रतिम उत्कृष्ट पटका. थोडासा अपटेकर पद्धतीने चेंडू जिथं आपण पाहिलं ऑन सेटचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून पाहिला आणि कमालीचा फटका बालचेनीच्या बॅट मधून आपण पाहिला. संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते. 33-33. आता गोलंदाजांना देखील प्रश्नचिन्ह असेल की चेंडू टाकावा कसा. काय कमालीची बॅटिंग आपण बालचेनीच्या बॅट मधून पाहतोय. षटक क्रमांक पहिलं 14 धावा. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं जर आपण पाहिलं तर 18 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज सुनील. हा देखील एक संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्पकार गोलंदाज आहे. सुनील येतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज सुनील. 2 षटकांच्या अंती धावसंख्या 33. प्रतिषटक आपण विचार केला 16.50 ही सरासरी आहे. 16 ते 17 धावा प्रतिषटकामागून आलेले आहेत. येणारे 12 चेंडू आणि बघूया 12 चेंडू अजून या संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आज राहणार संघाला आपण पाहतोय काय कमालीची बॅटिंग खास करून बालचेनीच्या बॅट मधून विस्फोट अशी केली. चौकार षटकांची ड्रिल जणू. वेलकम सत्यवान पाटील वीर आणि दाभोळ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. आता मात्र प्रदीप याच्या बॅट मधून देखील आपण चांगले फटके पाहतोय. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साइडचा फटका देखील अतिशय चांगला पाहिजे. चेंडू कॉर्नर सीमेच्या बाहेर जाणारा षटकार प्रदीप याच्या बॅट मधून येतोय आणि या 6 धावेने संघ पोहोचतोय 39 या धावसंख्येवर. काय कमालीची बॅटिंग आज दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नंदेव पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आणि निश्चित त्यांना मला वाटतं उद्या आपण इन ऍक्शन मध्ये या मैदानामधून पाहणार आहोत. वेलकम राजन पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळ. धावसंख्या एक पडू शकते 40. ऑन दी ऑफ अतिशय चांगला फटका. चेंडूला स्पंज केलं होतं. चेंडू पॉईंट सीमारेषेकडे जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. मात्र या ठिकाणी तिसरी धाव घेताना फलंदाज प्रदीप बाद झालेला आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी धावेचा मो मात्र आवडता आला नाही आणि तिसरी धाव घेताना फलंदाज प्रदीप बाद होतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या 42 वर पोहोचते. नेक्स्ट न्यू बॅट्समन दिनेश येतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन दिनेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. पुन्हा एकदा कमालीचा फटका. गोलंदाजने एक प्रश्न चिन्ह आहे की चेंडू टाकावा कसा. काय कमालीची बॅटिंग आहे. या 7 धावांनी संघात धावसंख्या 48 वर पोहोचते. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना या महत्वाच्या सामन्यात आपण पाहतो आज राहणार संघ 11 चेंडू आतापर्यंत पेस करतोय आणि ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या 36 धावा. आउट ऑफ इनसाइडचा पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. सीमारेषे बाहेर जाणार पुन्हा एकदा षटकार येतोय. बालचेनीच्या बॅट मधून संघात धावसंख्या 54 वर पोहोचते. जणू काय घरूनच सेट होऊन आलेला फलंदाज. काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. आतापर्यंत 6 षटकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. षटकारांची जणू काय ड्रिल घरूनच करून आलेल्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. या चेंडूची मात्र लाईन रीड करता आली नव्हती. स्विंगिंग मिस. बीट होताना पाहतोय. वेलकम यशवंत तरे. भादवड संघाचे एक नामांकित खेळाडू. आउट ऑफ इनसाइडचा फटका. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि आता मात्र कुठल्या प्रकारची चूक नाहीये. वेल जज कॅच. शंकर गुळवी यांची कमाल आपण पाहिली. काल लाजवाब झेल त्यांच्या माध्यमातून कलेक्ट केला गेला होता. एसके एंटरटेनमेंटचे प्रोपायटर आहेत. कॅमेरामध्ये कमाली आहे आणि मैदानामधून देखील त्यांची कमाल आपण पाहतोय. काय कमालीची बॅटिंग ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं. तब्बल 48 धावा. हॅलो हॅलो. बालचेनीच्या बॅट मधून आपण पाहिलं तब्बल 48 धावा. कमालीची बॅटिंग. संघात धावसंख्या 54. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. नरेंद्र येतोय. नरेंद्र
थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला होता. निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या स्थिर आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या ती 54. चेंज ऑफ पेस, थोडंसं परिवर्तन आपण निश्चित पाहिलं. चेंडूची थोडीशी गती कमी केली होती. चेंडू ऑनसाइडचा फटका देखील चांगला आहे नरनेच्या बॅटमधून. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा क्रमांक हा देखील आहे दिनेश. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया आज संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. 55 धावा दबालकावर झालेले आहेत. येणारे 4 चेंडू आणि या 4 चेंडू मधून अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव, धावसंख्या 56. फुलेंचा चेंडू, चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो. स्क्वेअर ऑफ विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मला निश्चित घेता आला आणि नरेंद्र याला फुलेंचा चेंडू तो ऑनसाइडचा फटका, फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 57. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा. आता मात्र कमालीची गोलंदाजी देखील आपण पाहतोय विजयाची. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका देखील चांगला आहे. पंचांचा चौकाराचा इशारा देखील येतोय. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. चौकाने सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 61. 61 धावा धाव फलकावर. या स्पर्धेला मला वाटतं सर्वात उच्चांक स्कोर. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा फ्लिक केलाय. 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. दिनेशच्या बॅट मधून देखील अतिशय चांगला फटका आपण पाहिला. उर्वरित 2 चेंडू मधून 2 चौकार दिनेशच्या बॅट मधून येतात. चौकाने संघात धावसंख्या 65 आणि विजयाचं लक्ष असेल 66 धावांचं. मात्र मित्र हेच समीकरण आपण पाहिलं होतं. गावदी स्पोर्ट्स ओवळी ऐवजी जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये 66 धावा झाल्या होत्या. 67 धावांचं विशाल लक्ष्य चेसकरच्या धावा होत्या. संघ होता कालिका माता खारबाव. अगेन संघ आपण पाहिला अंजूर संघ. मात्र अंजूर संघानं त्या धावा त्या मैदानामधून चेस केल्या होत्या. ते समीकरण मात्र ह्या स्पर्धेमधून देखील आपण पाहतोय. आज रानलाल संघ 66 धावा करतो आणि 67 धावांचं विशाल लक्ष्य विजयासाठी एजी स्पोर्ट्स निंबोली संघासाठी. आणि बघूया या धावा देखील या ठिकाणी चेस केल्या जातात की नाही. जुन्या चेंडूची फेक करायची आहे. चार षटकांची अंती धावसंख्या होते ती 66 आणि विजयासाठी 67 धावांचं एक मोठं लक्ष्य आहे. आणि बघूया या आव्हानाचा पाठलाग करताना देखील एजी स्पोर्ट्स निंबोली संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय.
रानाल संघ आपलं क्षेत्रक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या ठिकाणी रवाना होताना आपण पाहतोय. वेलकम दिगू जनमन टेंबुले संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य दिगंबर. आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे. साई आपण देखील यायचं आहे. धन्यवाद मोहनदादा भोईर. जाऊया आपण दुसऱ्या इनिंगच्या समालोचनाकडे. 67 धावांचं लक्ष्य आहे एजी स्पोर्ट निंबोली या संघासमोर आणि 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिला चेंडू इथे लाईन चेक करावी लागेल. अगदी पंच आमच्याकडे बोलतायत, आपली जागा चेंज करतायत. सुनीलला मात्रे सरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. विजय आणि सीताराम गुलवी अगदी समोर खेळलेत. चांगली लाईन आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. बघा अगदी एक धाव घेता आली असती. शॉट मिडॉनवर क्षेत्ररक्षक होते, मला वाटतं संतोष भोईर आहेत. इथे फटका पॉइंट रिझन मध्ये खेळले, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे एक धाव. निश्चितच पंकज भोईर, विलास मूर्ती राणाल न्यू फोर्टीबल संघाचे संघनायक यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिलेली आहेत. धन्यवाद पंकज भोईर. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
अगदी डिफेन्सिव्ह फटका केलेत आणि इथे धावचित बाद. 67 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. बघा अगदी धावा आहेत फक्त आणि फक्त 2. चालू सामन्यातून निश्चितच विजयी संघ गावदेवी भादवड या संघाबरोबर आजच्या दिवसातील आजच्या गटातील शेवटची मॅच खेळेल. बघूया सुपर 4 साठी कुठला संघ दाखल होतोय. एजी स्पोर्ट निंबवली, जागृत मराठा राणाल की गावदेवी भादवड. या इथे चेंडू चांगला आहे, ऑन साइडला खेळलेत, ऑन दी कार्पेट. चेंडू डीप मिड गेट वरून उचललाय. भालचंद्र तिथे उपस्थित होते आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली ती 1-4. विजय गुलवी यांच्या बॅट मधून या 2 धावा आलेल्या आहेत. सुरेश नॉन स्ट्राईक वर आहेत, क्रमांक 3 वर आलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. पुन्हा एकदा चेंडू बालचंद्र उचलून फेकी करतील. दुसरी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. बघा धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे आणि या स्पर्धेसाठी निश्चितच आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी स्वर्गीय बलिराम दत्तू गुलवी यांच्या स्मरणार्थ अविनाश नानू पाटील याचकडून बक्षीस आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देखील स्वर्गीय नानू गोवर पाटील यांच्या स्मरणार्थ अविनाश नानू पाटील यांनी 2 आकर्षित ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेत. मी जवानमान सारंगाव संघाच्या वतीनं त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि ते फलंदाज धावचित बाद. बघा सुरेश आल्या पावली माघारी गेलेले आहेत. गोल्डन डक हे 0 धावसंख्येवर बाद झालेले आहेत आणि ते पहिल्या षटकाचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा आलेले आहेत. धावसंख्या 7 झालेली आहे आणि मैदानामध्ये सुनील येतोय. वेलकम. आणि अगदी आमचे सुनील दादा पाटील आमच्या स्टेजवर येत आहेत. बघा खेळपट्टीवर एजी स्पोर्ट निंबोली कडून सुनील गुलवी आणि जवानमान सारंगाव संघाचे करता धरता सुनील पाटील एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही खेळाडू मात्र इथे येताना आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच कालच्या दिवसाचा मित्रांनो विचार केला तर जय हनुमान टेंबिवली हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि खरोखरच आज त्यांचा संघ या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल मॅच खेळण्यासाठी क्रीडानगरीमध्ये दाखल होतोय. बघूया गोलंदाज विजय याच्यासाठी प्रदीप पाटील यांनी काहीतरी टिप्स दिलेली आहेत. बघूया आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. 66 धावा आहेत आणि पहिल्या 6 चेंडूचा विचार केला तर 2 बाद 7 धावा झालेल्या आहेत. सुनील फलंदाज झालेले आहेत. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. हवा तसा चेंडू बॅटवर घेता आलेला नाहीये. बालचंद्र चेंडूच्या समोर आणि एकच धाव येईल. बघूया सुनील आणि विजय ही एक बिनीची जोडी आहे. एजी स्पोर्ट निंबोली संघाला जर या 66 धावा पूर्ण करायच्या असतील तर निश्चितच खेळपट्टीवर विजय सुनील याला राहणं फार गरजेचं आहे. आणि जर जागृत मराठा राहणाऱ्या संघाला या सामन्यावर विजय संपादन करायचा असेल तर सुनीलची विकेट त्यांना लवकर मिळवावी लागेल. धावसंख्या झालेली ती 8 धावा.
गोलंदाज विजय, समोर फलंदाज आहेत सुनील. आणि हा चेंडू अगदी चांगला होता. उगे ऑन दी कार्पेट चेंडू वाईडिश लॉंग ऑन वर बालचंद्र तिथे उपस्थित. बघा कॉलिंग व्यवस्थित झाली नव्हती. अगदी दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वय तालमील पाहायला मिळाला होता आणि परिणाम स्वरूप 1 आणि 1च धाव. स्ट्राईकवर सुनील याला जाता आलं असतं, मात्र कॉलिंग नव्हती. धावसंख्या पोचते ती 9 या आकड्यावर. पहिल्या 2 चेंडूवर विजयने अगदी सिंगल धावा दिलेल्या आहेत. या इथे इनसाइड आउटचा फटका. कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडू स्टिपर कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा या इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 11 वर. 2 बाद 11. आक्रमणाला सुरुवात करावी लागेल, कारण की 11 धावा बनवण्यासाठी 9 चेंडू घेतलेले आहेत आणि 66 धावा 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. म्हणजे कुठेतरी थोडासा बॅकफुटवर आपण पाहतो एजिस्पट निंबवली संघ. आणि या इथे बघूया फटका फसलाय आणि एक चांगला झेल चंद्रगण याच्या माध्यमातून 3रा फलंदाज बाद. एजिस्पट निंबवली संघाचा संघनायक विजय गुलवी. विजय गुलवी बाद झालेले आहेत 11 धावसंख्येवर. आणि फलंदाजीसाठी नव्याने फलंदाज येतोय राम. नाही अगदी बरोबर आहे, मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे आणि या सामन्यातून जो खेळाडू सामनावीर होईल तो निश्चितच आपला दिवस विसरणार नाहीये. कारण की खूप मोठा धावांचा डोंगर समोर आहे. 66 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 10 चेंडूचा विचार केला तर फक्त 11 धावा आलेले आहेत. म्हणजे अजूनही खूप मोठा धावांचा पल्ला गाठायचा आहे. आणि या इथे अजून एक फलंदाज महत्वाचा गडी बाद होतोय सुनील. आणि खरोखरच विजय यांनी आपल्या संघासाठी विजयी षटक टाकले असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की विजय गुलवी आणि सुनील गुलवी या दोन्ही महत्वाच्या फलंदाजांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. काय गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये 4 धावा आणि त्यानंतर 4थ्या आणि 5व्या चेंडूवर विकेट. इथे हॅट्रिक ऑन असेल. गोलंदाज विजय. या स्पर्धेचा आजचा 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसातून अगदी पहिल्या सामन्यातून या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक गंगामाता गुंदवली संघाचा खेळाडू धीरज म्हात्रे यांनी पूर्ण केलेली आहे. गुरुदत्त मानकुली संघाच्या बरोबर. बघूया साईनाथ येत आहेत. विजय याला देखील विकेट हॅट्रिक घेण्याची संधी चालून आलेली आहे. शेवटचा चेंडू शेष. धावसंख्या 11 वर थांबलेली आहे. अगदी 6व्या क्रमांकावर साईनाथ आलेले आहेत. गोलंदाज विजय. आणि या इथे बॅटकाटचा इशारा बघा. स्पिरलेग पंच सुनील म्हात्रे सर इशारा करतात की हा चेंडू बॅटला बर्स झाला होता आणि 1च धाव आलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 12. अगदी शांत सुरुवात. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अगदी ऑल इज वेल आहे. जागृत मराठा राणाल अजूनही विजयासाठी 12 चेंडू मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. बघा 12 मध्ये 12 बनवल्यात आणि 12 मध्ये 54 बनवायचे आहेत. सुनील बाद झाला, विजय बाद झाले आणि कुठेतरी इथे थोडासा अडचणीमध्ये एजिस्पट निंबोली संघ सापडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र अजूनही खेळपट्टीवर राम आणि साईनाथ आहेत. बघूया 12 चेंडू मध्ये 54 धावा जर केल्या तर हा सामना त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल. गोलंदाज अजय. पहिल्या चेंडूला अगदी स्विच. हॅलो हॅलो. पहिल्या चेंडूवर अगदी खराब पटक्याची निवड केली होती. या चेंडूवर तुम्ही रिव्हर्स स्वीपचा पटका खेळू शकत नाही, कारण की चेंडूची लाईन अँड लेंथ खूप छान होती. या इथे चेंडूला ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक आहेत
एक धाव कंप्लीट केल्याने राम याच्यावर स्ट्राईक. धावसंख्या झाली ती 13. 14 चेंडू मध्ये 13 धावा, 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इथून जर आपण अंदाज लावला या सामन्यावरचा तर निश्चितच जागृत मराठा राहणार संघ विजयाकडे वाटचाल करतोय. अतिशय चांगला चेंडू. अगदी प्रदीप पाटील यांनी या पद्धतीने गोलंदाजी करायला सांगितलेली तशीच गोलंदाजी विजय आणि अजय या दोन्ही बंधूंकडून मैदानातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली गोलंदाजी. या इथे अंधी कार्पेट चेंडू जातोय बालचंद्र समोर. एकापेक्षा जास्त काही नाही. एकी दुहेरी धावीनी आपला पराभव टाळू शकणार नाहीये एजिसवर्ड निंबवली. जर या सामन्यामध्ये या इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क. हॅलो, चौकार येतोय. धावसंख्या झाली ती 18 धावा. 17 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 18 धावा एजिसपोर्ट निंबोली संघाच्या फलकावर. 17 मध्ये 18, 24 मध्ये 66 बनवायचे आहेत. आणि आव्हान कठीण होत चाललेलं आहे. 7 चेंडू आणि 48 म्हणजे इथून आता 7 चेंडूवर 7 षटकार जरी आले तरी आपला पराभव टाळू शकणार नाहीये एजिसपोर्ट निंबवली संघ. अगदी चांगली फलंदाजी आणि त्यानंतर अगदी टिचून गोलंदाजी जागृत मराठा राणाल या संघाच्या गोलंदाजांकडून. अगदी बघा प्रदीप पाटील याचं षटक सोडलं. पहिला 7 धावा 2 विकेट. विजय यांनी 2 विकेट 5 धावा. त्यानंतर अजय यांनी अगदी चौकार खाऊन 7 धावा. म्हणजे तिन्ही गोलंदाजांनी अगदी चांगली गोलंदाजी केलेली आहे. 18 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 19 धावा झाली आहेत. फक्त आणि फक्त कुठेतरी पराभवाच्या खायेत आपण पाहतोय. आणि बघा इथे सागर. हॅलो, हॅलो, हॅलो. 6 चेंडू गोलंदाज सागर. अगदी पहिला चेंडू स्वेर आहे. वाईटचा इशारा येतोय पंच सुरेश गरज सरांचा. धावसंख्या झाली ती 20 धावा झाल्या म्हणजे अजूनही 46. हॅलो, हॅलो. ओके, एक सिंगल इथे पूर्ण केली गेलेली आहे. 1 धाव येईल. धावसंख्या झाली ती 21. सागर याला इथे संधी दिलेली आहे कारण की सागर यांनी देखील जागृत मराठा राणाल संघासाठी भरपूर सामने खेळलेले आहेत. खूप अनुभव दांडगा आहे सागर याच्याकडे देखील. राम याच्या बॅट मधून हा फटका पाहतोय. चेंडू हवेमध्ये आणि निश्चितच अगदी शॉट मिड ऑन वर चेंडू लँड झाला होता. 2 धावा कंप्लीट केले आहेत. एजिसपोर्ट निंबोली संघाची गोलंदाजी खूप खराब झाली होती. सीताराम गुलवे यांनी पहिल्या षटकामध्ये 14, राम गुलवे यांनी दुसऱ्या षटकामध्ये 18, सुनील गुलवे यांनी तिसऱ्या षटकामध्ये 21
आणि विजयानी शेवटच्या षटकामध्ये 10 इथे फलंदाज बाद राम. अगदी धावांचा दडपण खूप दिसून आला. महत्वाचे फलंदाज सुनील, विजय, सीताराम, राम यांच्यावर. आणि आता पूर्णपणे या सामन्यावर वर्चस्व निर्माण केलेले आहे ते जागृत मराठा राहणार संघाने. आणि निश्चितच यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला एक बिग मॅच येणार आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत असेल. बघूया कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करून जानमान टेंबिवली या संघाबरोबर पुढील सेमीफायनलचा अगदी महत्वाचा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. वेलकम चे सर्व वीर तानाजी दापोडे सिनियर संघाचे खेळाडू. फक्त आणि फक्त 23 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोज गुलवी बघूया चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अजय कडून चुकी. निश्चितच हा झेल सुटलेला आहे. हा झेल पकडायला हवा होता. सागरेच्या नावावर विकेट आली असती मात्र हरकत नाहीये. दीपक भुरे आमचे सहकारी गुणलेखक. आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दीपक भुरे गावदेवी पाये 40+ चे खेळाडू. या इथे फटका केलेत आणि बघा षटकार. आमचे ज्ञानेमामा देखील अगदी दक्ष आहेत सीमारेषी पंच म्हणून. आणि खेळाडूंनी देखील आकाशाकडे हात केले होते की हा षटकार आहे. खूप उशीर झालेला आहे. साईनं त्यांच्या बॅट मधून हा षटकार आला. धावसंख्या झाली ती 30. शेवटचा चेंडू आहे आणि अगदी 36 धावीनी 35